मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत आपले बरेच काही शिवमहापुराण ऐकले गेलेले आहेत। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने श्रवण करणार आहोत बंधन आणि मोक्ष यांचे स्वरूप, शिवलिंगांचे किती प्रकार असतात, विभूतीचे किती प्रकार असतात, भस्मधारणाचे कसे प्रकार असतात, भस्मधारणाचे रहस्य, शिवभक्तांचे आचरण काय असते। तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने संपूर्ण शिवमहात्म्य ऐकणार आहोत, शिवमहापुराण ऐकणार आहोत। 24,000 मंत्रांचं हे शिवमहापुराण आपलं भाग्य उजळणारं, आपलं आयुष्याचं सोनं करणारं, आपल्या मुलाबाळांची, आपल्या नवऱ्यांची प्रगती करणारं, अखंड सौभाग्याची प्राप्ती करून देणारं असं हे शिवमहापुराण सहजासहजी कोणालाच ऐकायला मिळत नाही। ज्यांच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य असेल त्याच्यापर्यंतच हा व्हिडिओ पोहोचेल। सहजासहजी हा व्हिडिओ कोणापर्यंत पोहोचणार नाही, कारण शिवमहापुराण हे शिव स्वतः त्यांना बुद्धी देतात की मी तुझ्या हृदयामध्ये आहे आणि तू हे शिवमहापुराण ऐक। तर असे पवित्र शिवमहापुराण नुसतं श्रवण मात्र सर्व पापे जळून भस्म होतात आणि वारंवार श्रवणाने मोक्षाची प्राप्ती होते, अखंड सौभाग्याची प्राप्ती होते, आपल्या मुलांची प्रगती होते, लग्न जुळत नसणार लग्न जुळतील, श्रद्धा आणि विश्वास ठेवा। पती पत्नींचे वादविवाद होतात तर वादविवाद सुद्धा कमी होतात। तर मौन व्रत धारण करावे। कमेंट्स आले होते की ताई आमचे पती पत्नींचे खूप भांडणं होतात, वादविवाद होतात, तर मौन स्त्रीनेच मौन व्रत धारण करावे, कारण पुरुष ऐकत नाही मला माहिती आहे। तर आपणच स्वतः आपल्याला बदलवायचे आहे, जगाला बदलवायला जाणार तर जग बदलणार नाही, आपल्याला आपला रस्ता बदलवायचा आहे। कशा कारणाने वादविवाद होतात तर हे समजून घ्यायचे आणि आपण मौन व्रत धारण करायचे। या तिथून ज्या ठिकाणी भांडणं चालू आहेत तर त्या ठिकाणाहून आपण एकांताकडे चालले जायचे, म्हणजे आपल्या कानावर काही शब्द येणार नाही ना आपल्या शरीरात आपल्याला म्हणजे जे आपल्याला काही चीड भरली जाते, संताप भरला जातो, तर आपल्या शरीराला आपल्याला क्रोधाचं करायचं नाही आहे, आपल्या शरीराला आपल्याला शांत करायचे, पॉझिटिव्ह ऊर्जाचं करायचे। क्रोध करून सर्व काही आपण जे पूजा जप तप करतो ती सर्व नाहीशी होते, लक्ष्मीसुद्धा त्या व्यक्तीवर प्रसन्न होत नाही। म्हणून शरीराला कष्ट क्रोध द्यायचे नाही आणि म्हणजे विवादातून पण तुम्ही मुक्त व्हाल। आणि दोघं जण एकमेकांना समजून घेणे हे सर्वात मोठा मुद्दा आहे। तर पितृदोषामुळे पण वादविवाद होत असतात, तर पितृदोषासाठी तुम्ही पिंपळाच्या झाडाला दररोज लांबवातीचा दिवा लावा। जर पितृदोष असतील घरात तर त्याच्यामुळे कारण नसताना भांडणं होत असतात। पिंपळाच्या झाडाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत जल अर्पण करा, साखर द्या, शहद द्या, लांबवातीचा दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि दररोज जर जमत नसणार तर शनिवारी 4:30 वाजता लांबवातीचा दिवा लावा, कारण तेथे शनिवारी विष्णू सोबत माता लक्ष्मी एक असा दिवस आहे की तिथं विराजमान राहतात। नाहीतर असं ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघांचा दररोज वास असतो, फक्त शनिवारी 4:30 तर 7:30 पर्यंत लक्ष्मी माता तेथे विराजमान राहतात। तर तेथे दिवा लावल्याने आपल्या सोबत लक्ष्मी माता आपल्या घरात येतात, म्हणून शनिवारी तरी आपण दिवा लावायचा प्रयत्न करायचा। तर अशा काही बरेच जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई आम्हाला संतान प्राप्ती नाही, कोणी म्हणे आमच्या मुलामुलींचे लग्न जुळत नाही, बऱ्याच काही गावांच्या कमेंट्स पण आल्या। तर धन्यवाद, तुमचे कृतकृत्य मी धन्यवाद करते। अशाच कमेंट्स करत राहा, माझा आत्मविश्वास वाढवत राहा, म्हणजे मला दुसरा व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळेल। तुम्ही माझ्या एवढे 83,000 यूट्यूबची फॅमिली झालेली आहे आता। तर सर्वांना मी कोटी कोटी धन्यवाद करते, मोठ्यांना मी प्रणाम करते, लहानांना प्रेम देते, आशीर्वाद देते आणि मोठ्यांचा मी आशीर्वाद घेऊन मी या शिवमहापुराणाला सुरुवात करते। पुढे गणपतीच्या दिवसात गणेश पुराण पण चांगल्या भाषेत येईल, तर गणेश पुराण पण सर्वांनी श्रवण करा। आता श्रावण मास येत आहे म्हणून ही तयारी संपूर्ण चालू आहे। तर श्रावण मासासाठी शिवमहापुराण सर्वांनी श्रवण करा आणि शेअर करायला विसरू नका। कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स पण नक्की करा। गणेश पुराण पण एवढं छान आहे की प्रत्येक म्हणजे तुमच्या इच्छा त्वरित पूर्ण होतील आणि सर्व संकटांचा नाश होईल, एवढे गणेश पुराण आहे। मागच्या वर्षी पण मी 10 दिवसात गणेश पुराण टाकलं होतं, तर 10 दिवसात 10 लाख लोकांच्या कमेंट्स आल्या होत्या आणि 10 लाख लोकांनी माझे व्हिडिओ श्रवण केले होते। म्हणजे सिंगरसुद्धा माझे व्हिडिओ पाहत होते, चारुशिला सिंगर आहे, तर ते सुद्धा तुम्ही सर्च करा चारुशिला सिंगर करून, तर सिंगरचं तुमच्या पुढे येऊन जाईल। तर ते सिंगर आहेत तर त्यासुद्धा माझ्या व्हिडिओ श्रवण करत होते, त्यांच्या पण कमेंट्स येतात। तर तुम्ही हे शिवमहापुराण, गणेश पुराण, अजून दुर्गा पुराण, देवी भागवत पुराण, संपूर्ण लिंग पुराण, खूप काही म्हणजे विष्णू पुराण, 7 पुराणं आतापर्यंत टाकली गेलेली आहेत। अजून आपण पुढे तुम्हाला जे ऐकायचं असेल ते पुराण पण टाकू। तर पुराणं ऐकून आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यायचे। जो कोणी तुमचं दर्शन पण करेल तरी त्याचे पाप नष्ट होतील आणि त्याचे कामंसुद्धा होतील। एवढं दर्शन मात्र
तरी पण दर्शन मात्र सांगितले शिवाने की ज्याने शिव महापुराणाचा व्हिडिओ बी श्रवण केलेला आहे आणि त्याचे मुखाचे दर्शन बी घेतले तरी त्याची प्रगती व्हायला सुरुवात होते। एवढं पावर आहे, एवढी शक्ती आहे। श्रावण महिन्यात मृत्युंजय मंत्राचा 108 वेळा सकाळ संध्याकाळ जप करा। जर श्रावण महिन्यात आपण मृत्युंजय मंत्र जर जप केला तर आपल्यावर शिव खूप प्रसन्न होतात आणि मोक्षाची प्राप्ती होते। तर आता आपण भस्मधारणाचा विधी, लिंगांचे किती प्रकार असतात, विभूतीचे किती प्रकार असतात तर ते या व्हिडिओच्या माध्यमाने श्रवण करणार आहोत। शालिनी भक्तिसागर कथा त्याच्यावर पण व्हिडिओ येतात, ते पण माझं चॅनल आहे, त्या चॅनलला पण सर्च करा। श्री गणेशाय नमो नमः। ऋषी म्हणाले, अजून एक कमेंट्स होती की ताई अखंड सौभाग्यासाठी कुठला उपाय करावा। तर अखंड सौभाग्यासाठी तुम्ही शिव महापुराण श्रवण करा आणि दररोज शिवाला प्रार्थना करा की मला अखंड सौभाग्य राहू दे, लांब वातीचा दिवा लावा। अखंड आपला सुहाग जे आयुष्य आहे, सुहागाचं ते आयुष्य वाढवायला हवं, दीर्घ आयुष्य व्हायला हवं, म्हणून लांब वातीचा दिवा लावायचा, म्हणजे लांब त्यांचं आयुष्य होईल। आणि आपल्या गळ्यातलं जे मंगळसूत्र आहे तर त्याला प्रदोष कालामध्ये हळदी कुंकू लावा, आपल्या मस्तकाला लावा आणि प्रार्थना करा, शिव शंभू तुझ्या हाती माझ्या नवऱ्याचं आयुष्य आहे, तूच माझ्या नवऱ्याला आयुष्य दे आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते। हर एक लेडीज हेच चाहते की अखंड सौभाग्याची प्राप्ती होय। तर अखंड सौभाग्यासाठी पण शिव महापुराणाचे श्रवण करायचे। श्री गणेशाय नमो नमः। ऋषी म्हणाले, सूजी तुम्ही सर्वांगामध्ये श्रेष्ठ आहात आणि कृपा करून आम्हाला बंधन आणि मोक्षाचे स्वरूप कसे आहे ते सांगा। तेव्हा सूत म्हणाले, महर्षींनो मी तुम्हाला बंधन आणि मोक्ष यांचे स्वरूप तसेच मोक्ष प्राप्तीचा उपाय याविषयी सविस्तर सांगतो, ते लक्षपूर्वक ऐका। प्रकृती आदी 8 बंधनांनी बांधल्या गेल्यामुळे आपल्याला जीव ही संज्ञा आहे, अर्थात बंधनांनी जखडलेला जीव बद्ध म्हटला जातो। जो या 8 बंधनातून सुटका करून घेतो त्याला मुक्त म्हणतात। प्रकृती इत्यादिकांना वश करून घेणे हाच मोक्ष होय। बंधन आगुतंग असते पण मोक्ष स्वयंसिद्ध आहे। बंध जीव बंधनातून मुक्त होतो तेव्हा त्याला मुक्त जीव असे म्हणतात। प्रकृती बुद्धी मोक्ष स्वयंसिद्धच आहे। बद्ध जीव बंधनातून मुक्त होतो तेव्हा त्याला मुक्ती जीव असे म्हणतात। प्रकृती बुद्धी त्रिगुणात्मक अहंकार आणि पंचतन्मात्रा यांना ज्ञानी पुरुष 8 प्रकृती मानतात। या 8 तत्वांचा समूहापासून देहाची उत्पत्ती झाली आहे। देहापासून कर्म उत्पन्न होते आणि नंतर कर्मापासून नवीन देहाची उत्पत्ती होते, कारण देह हा संपून जातो पण देहामधली जी ज्योत असते, जी आत्मा असते ती तशीच राहते, फक्त शरीर आपलं बदलतं। कर्मानुसार भगवंत आपल्याला ज्या ज्या जन्मात आपल्या कर्मानुसार आपल्याला जन्माला घालतो, म्हणून कर्म अशी करा की आपल्याला जन्म चांगला भेटेल। कोणाचं मन दुखू नका, चुगली जासती करू नका, चोरी करू नका आणि म्हणजे समोरच्याचं जर तुम्ही खुश ठेवणार, समोरच्याला काही बोलणार नाही तर त्याच्याने पण शिव खूप प्रसन्न होतात आणि आपला देह जो आहे तर तो चांगल्या कर्मामध्ये राहील तर आपल्याला शरीर बदलेल पण आत्मा तोच राहतो, म्हणून अशी देहाची उत्पत्ती आहे। अशा प्रकारे वारंवार जन्म आणि वारंवार कर्म ही प्रक्रिया चालूच असते। वारंवार जन्म होत राहतो पण कर्मामुळे जन्म होत राहतो आणि कर्म ही प्रक्रिया चालू राहते। तर आपण दिवसभरातून आपण कुठले काम केले, कुठले कर्म केले, हात हे कर्म असतात तर दान द्यायला हात पुढे नेहमी पुढे पाहिजे। जीभ ही कर्म असते तर चांगली वाणी बोला म्हणजे आपले कर्म चांगले होतील। कोणाला भलं भुरं बोलून काही नाही होणार। कोणाला अशी सवय असते की भलं भुरं काहीतरी बोलायचं आणि त्याने जे आपल्याला काही प्रतिउत्तर केलं आहे तर जोपर्यंत त्याला काही आपण खूप काही राग आणि द्वेष संतापात काही त्याच्या या टीका टिप्पणी या त्याला खाली नजरपर्यंत पाहत नाही तोपर्यंत त्याच्या मनाला शांती लागत नाही। म्हणून असे कर्म करू नका की कर्म ही प्रक्रिया चालू असते। तर शरीराचे 3 प्रकार आहेत, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि स्थूल जागृत अवस्थेत असे 3 प्रकार आहेत। तर सर्व व्यवहार करतो सूक्ष्म देह जागृत अवस्थेत, स्वप्न अवस्थेत इंद्रिय भोग प्रदान करतो, कारण देह सुषात्वस्थेत आत्मानंदाची अनुभूती करून घेतो। जीवाला त्याच्या प्रारब्ध कर्मानुसार सुख आणि दुःख प्राप्त होते। प्रत्येक जीवाला, माझ्यांपासून तर तुमच्यांपर्यंत प्रत्येक जीवाला प्रारब्ध, तुम्ही कुठलं कर्म केलेले आहे या मी कुठले कर्म केलेले तर प्रारब्ध कर्मानुसार सुख आणि दुःख प्राप्त होते। तर कर्म केल्याने म्हणजे समोरच्याचे आपण जाणीव केली पाहिजे, समोरच्याला आपण आनंद दिलेला पाहिजे। जो आपल्या मात्या पित्यांना वागतो त्याचे कर्म चांगले होतात। जे मुलं आपल्या आई वडिलांना वागत नाही, ज्या सुना ज्या सासू सासऱ्यांची सेवा करत नाही तर हे कर्म बनतात। म्हणून सासू सासऱ्यांची सेवा पण आपल्या आई वडिलांप्रमाणेच करायची। तर सासू सासरे एवढे आपल्या आई वडिलांपेक्षा आपण
जास्त जीव टाकतात. मी माझा अनुभव सांगते. माझे बी सासू सासरे, माझे सासरे 83 वर्षाचे झाले, सासू 76 वर्षाची आहे. तर मी माझ्या सासू सासरे माझ्यामध्ये एवढे जीव टाकतात की त्यांना मी दिसली नाही तर तितक्यात आवाज देतात की तू कुठं गेली होती. कारण त्यांचं मी सर्व काही ज्यांना जे पाहिजे असेल ते बी देते. तर आपले कर्म हे चांगले बनतात. म्हणून सर्वात महत्त्व म्हणजे आपल्या सासू सासऱ्यांची आणि मुलाने आपल्या आईवडिलांची सेवा केली तर कुठलेच तुम्हाला कर्म चांगले, या अन्नदान या काही कुठे तीर्थस्थान जाण्याची जरूरत नाही. कारण आई वडिलांच्या आणि सासू सासऱ्यांच्या चरणी 4 धाम आहे, 12 ज्योतिर्लिंग आहे. सकाळ उठून त्यांच्या पाया पडा आणि रोज आशीर्वाद घ्या तर आपले कर्म चांगले बनतात. सुख आणि पाप कर्मामुळे दुःख भोगतो माणूस. सुख आणि पाप कर्मामुळे दुःख भोगतो. कारण जे काही आपण भोगतो ते प्रारब्ध कर्मानुसार भोगतो. अशा प्रेरणेने कर्मपाशांनी बंधलेले या जीव त्रिविध देहांनी होणाऱ्या शुभादूर कर्मद्वारा जन्म मरण रूपी चक्रात वारंवार भ्रमण करतो. या चक्रातून सुटका होण्यासाठी फक्त शिवजीचे शिव महापुराण तुम्ही श्रवण करा. म्हणजे तुमचे सर्व कर्मांपासून सुटका होईल, सर्व पापांपासून सुटका होईल असे शिवजीने सांगितलेले आहे. शिवजीची स्तुती करा, शिवजीची आराधना करा, शिवलिंगावर पाणी अर्पण करा, शिवलिंगावर बेलपत्री अर्पण करा, शिवलिंगावर संपूर्ण सामग्री जी जी शिवाला आवडते तर ती या कालचक्रातून, या मरणरूपी चक्रातून वारंवार जे आपल्याला भ्रमण करावं लागतं, वारंवार हा जन्म आपल्याला भेटतो. तर या जीवातून आपल्याला सुटका होण्यासाठी फक्त शिवजीची सेवा केली पाहिजे. कारण शिवजीच हे सर्व काही परिब्रह्म आहे. माता पिता जे काही सृष्टीचे पालन करता, या सृष्टीचे जे काही आहे तर हे सर्व शिव आहे. म्हणून शिवाची जास्त सेवा आराधना केली पाहिजे आणि शिव महापुराणाचे श्रवण केले पाहिजे. प्रकृती 8 पाषाणाने सामुदेय हेच महाचक्र होय. प्रकृतीच्या पलीकडे असलेले भगवान महेश्वर हेच महाचक्राचे निर्माता आहे. जे काही चक्र आहे, महाचक्राचे निर्माता कोण आहे? मेन जे हेड आहेत ते महादेवच आहे. भोळा साम सदाशिव आहे, हर साम सदाशिव आहे. भोळ्या साम सदाशिवाला कपट चपट दिखावा चालत नाही. भोळ्या साम सदाशिवाला फक्त भोळी भक्ती चालते. तुम्ही मंदिरात जाताना पाणी नाही पण घेऊन गेले, ताट नाही पण घेऊन गेले, पण तुम्ही फक्त श्रद्धा घेऊन गेले भोळ्या साम सदाशिवाला, तरी भोळा साम सदाशिव तुमचा होऊन जाईल. कारण भोळ्या साम सदाशिवाला खूप काही तुम्ही ताटभर पूजा नेली, खूप पाणी नेलं आणि त्याच्यावर टाकले, श्रद्धा नसली तरी भोळा साम सदाशिव तुमचा होणार नाही. भोळ्या साम सदाशिवाला फक्त तुम्ही नमस्कार करा. या मंदिराकडून जाताना तुम्ही नमस्कार करून हसून बोलून घ्या तरी सुद्धा भोळा साम सदाशिव तुमचा होऊन जाईल. जर तुम्ही मंदिराकडून जात आहे तर मंदिराच्या ध्वजाचे दर्शन करून घ्या. ध्वजाचे दर्शन केल्या मात्र सर्व पाप नष्ट होतात, तरी पण साम सदाशिव तुमचा होऊन जाईल. एवढा भोळा साम सदाशिव फक्त भोळी भक्तीचा भुकेला आहे. त्याला कपट चपट दिखावा चालत नाही, त्याला फक्त श्रद्धा आणि विश्वास चालते. तर ह्या सर्व महाचक्राचे निर्माता जे आपल्याला या चक्रातून बंद पाषाणातून मुक्त जर व्हायचंय त्याने शिव महापुराणाचे श्रवण 2 मिनिटं काढून करावे. कारण आपले सर्व निर्माता जे काही आहे पुण्यकर्माचे गाठोडे, या जे काही आपले कर्माचे गाठोडे आहेत ते फक्त शिवाच्या हाती आहे. आपण किती शिवाची भक्ती केली, किती शिव महापुराणाचे श्रवण केले आहे ते फक्त या शिवाला, महाचक्राचे निर्माता मेन म्हणजे शिव आहे. ते प्रकृती आदींना आपल्या अधीन ठेवून त्यांच्यावर शासन करतात, म्हणूनच तर त्यांना शिव म्हणतात. ते प्रकृती आदींना पूर्ण ह्या जगाला त्यांच्या अधीन ठेवून त्यांच्यावर शासन करून घेतात, म्हणून त्यांना शिव असे म्हणतात. तेच ते एक मात्र सर्वज्ञ, परिपूर्ण आणि निस्पृह आहेत. सर्वज्ञता, तृप्त, अनादिबोध, स्वतंत्रता, नित्य, अलुप्त, शक्तींना युक्त आणि स्वतःमध्ये अनंत शक्ती धारण करणे. शिवाच्या शक्तीमध्ये अनंत शक्ती आहे. आपण मंदिरात जातो आणि नुसतं शिवलिंगाला आपलं डोकं लावतो, आपलं मस्तक लावतो तर आपलं दुर्भाग्य असेल ते भाग्यात पलटतं. कारण अनंत शक्ती शिवामध्ये आहे. शिवजवळ 33 कोटी देवी देवता तेथे अवतरलेले राहतात. तर आपण नुसतं आपले डोके तिथे लावले तरी ती शक्ती आपल्या हृदयामध्ये, आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा भरतात. जर आपल्याला काही बरं वाटत नसणार, बाळच वाटत असेल, या आपल्याला काही दुखतंय खुपतंय, या काही आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण शिव मंदिरात जातो. या श्रवण मात्र, शिव महापुराण श्रवण मात्र सर्व इच्छा कामना पूर्ण होता. या त्यांच्या 6 मानसिक ऐश्वर्यांना केवळ वेदच जाणतो. भगवान शिवजीच्या अनुग्रहानेच मनुष्य प्रकृती आदी 8 तत्वांना वश करू शकतो. त्यांचा कृपा प्रसाद प्राप्त करण्यासाठी त्यांचे पूजन करायलाच हवे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायलाच हवा. शिवाय नमः. जर पुरुष जप करत आहे तर ओम नमः शिवाय, जर लेडीज जप करत आहे तर शिवाय नमः. या
मंत्राचा जप उठता बसता करायलाच हवं, कारण की शिवाय नमः ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायला वेळेकाळेचं बंधन नाही. बसता उठता कपडे धुता स्वयंपाक करता फरशी पुसता लादी पुसता या तुम्ही कपडे प्रेस करता आहे तेव्हा पण असा व्हिडिओ लावून दिला, स्वयंपाक करता करता हा व्हिडिओ लावून दिला, पूजा करत आहे देव घासत आहे देवघरात हा व्हिडिओ लावून दिला, तरी पण आपल्याला शिव महापुराण श्रवण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. जर तुम्ही शिव महापुराणाचा व्हिडिओ आपल्या देवघरात लावलाय, बेडरूममध्ये लावलाय, हॉलमध्ये लावलाय, स्वयंपाक करता करता लावला आहे, बघून घ्यायचा किती मिनिटाचा हा व्हिडिओ आहे. जर 1 घंट्याचा व्हिडिओ आहे तर 1 तासात आपला स्वयंपाक आरामाने होतो आणि शिव महापुराण सुद्धा श्रवण होऊन जातो आणि त्याचे मंत्र आपल्या जेवणामध्ये पडतात आणि आपल्या मुलांना आपल्या नवऱ्यांना चांगली सद्बुद्धी येते. घरात वादविवादातून आपल्याला जे काही वादविवाद होत असतील, कोणी चिडचिड करत असेल, मुलांना बुद्धी नाही आहे, या काही तुमचे कामं होत नाही आहे तरी पण ते कामं व्हायला सुरुवात होतात. एवढं शिव महापुराणामध्ये पावर आहे, शक्ती आहे. तर तुम्ही देवघरामध्ये एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा, एक पाण्याची बाटली नक्की ठेवा, 2 अगरबत्ती लावा. तर त्या पाण्याच्या बाटलीमध्ये 2 अगरबत्तीमधली थोडी रक्षा त्याच्यात ठेवा, कारण की 1 घंट्याचा माझा शिव महापुराणाचा व्हिडिओ तुमच्या घरामध्ये मंत्र पडत आहे. तर ते किती दूर कोसपर्यंत 3-4 किलोमीटर कोसपर्यंत तुमच्या घरातला जो व्हिडिओ तुम्ही लावून ठेवला आहे तर त्याची पॉझिटिव्ह ऊर्जा, त्याची किरणे तुमच्या घरापासून 4 किलोमीटरपर्यंत दूरवर राहते असे स्वतः शिवाने सांगितले आहे. म्हणून तुमच्या घराला कधी नजर लागणार नाही, वास्तुदोषापासून दूर राहणार आणि ते पाणी तुम्ही आपल्या घरात शिंपडा, फुलझाडांना द्या, सर्वांना प्यायला द्या, मटक्यात टाका, कणिक भिजताय त्या पाण्यात टाका, कारण शिव महापुराणाचे मंत्र त्याच्यामध्ये पडलेले आहे. ते गंगाजल समान आहे, अंघोळीच्या पाण्यात सुद्धा टाकले तरी सुद्धा चालेल असे स्वतः शिवाने सांगितले. आता तुम्ही म्हणाल शिव हे इच्छारहित आहे, परिपूर्ण आहे, त्यांची पूजा कशी होऊ शकते? यावर मी एवढेच सांगू शकतो, शिवजीच्या उद्देशाने त्यांच्या प्रसन्नतेसाठी केलेले सत्कर्म त्यांचा कृपा प्रसाद प्राप्त करून देणारे असते. शिवजींसाठी जे काही आपण सत्कर्म करतो, शिवजींचे नुसते आपण ताट काढतो पूजेसाठी, तितक्यात ते सत्कर्म होऊन जातात, तितक्यात आपलं ते कर्म बनतं. शिवलिंगावर आपण पाणी टाकतो तितक्यात ते आपले कर्म बनून जातो. ज्या कोणी शिवमंदिरात जात असेल आणि आपण म्हणतो ते मंदिरात चाललंय, त्याला आपण प्रणाम करून घेतला तरी पण ते आपले कर्म होऊन जातात. शिव नैवेद्य दिल्याबरोबर आपले कर्म होऊन जातात. जी जी तुम्ही शिवाप्रती इच्छा जागृत करणार ते आपले काय बनतं? कर्म बनतो. आपला आत्मा शुद्ध होतो. आत्मा शुद्ध झाला म्हणजे शुद्धता, आत्मा झाला म्हणजे त्यात कोण राहतो? भगवंत वास करतो आणि आपल्या इच्छा कामना पूर्ण व्हायला मदत होते. धन धान्य यश कीर्ती मान सन्मान जे जिथे जातील तिथे त्यांना यश कीर्तीच भेटेल असा या कृपा प्रसाद प्राप्त करून देणारे असते. म्हणून शिवलिंगात, शिवप्रतिमेत व शिवभक्तांमध्ये, शिवलिंगामध्ये पण शिवप्रतिमा असेल तुमची घरात, छोटी लिंग, या शिवभक्तांचे सुद्धा तुम्ही दर्शन करून घेतले तरी ते तुमचे कर्म बनतात. शिवजीच्या अस्तित्वाची भावना करून त्यांची पूजा करावी. जो शिवभक्त आहे, जो कोणी शिवभक्त घरात आहे तरी त्याची भावना या त्यांची पूजा करून घ्यावी, त्याच्या मनाला ठेच पोचू देऊ नये. जो शिवभक्त असेल त्याला भरे भुले काही बोलावे नाही तरी पण ते आपले कर्म बनते. जे कायाने वाचेने मनाने व धनाने भक्तिपूर्वक पूजन करतात त्यांच्यावर महेश्वर शिव विशेष कृपा करतात. हर सांब सदाशिव त्यांचा होऊन जातो. त्याच्या आशीर्वादाची प्रत्यक्ष अनुभूती येते. पलपल घडी शिव आपल्या सोबत राहतात. मी आता हे शिव महापुराण वाचते, शिवजीची मूर्ती माझ्यासमोर आहे, या शिवलिंगाजवळ मी दिवा लावला आहे, अगरबत्ती लावली, शिव महापुराणाचे श्रवण करवते तुम्हाला, तरी शिव माझ्यासोबत आहे. हे मी शिव महापुराण जे बोलत आहे हे मी बोलते, हे शिव माझ्या हृदयामध्ये येऊन साक्षात मला बुद्धी देत आहेत आणि मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचत आहे. मी हे बोलते की शिव माझ्या बरोबर साक्षात आहे, मी वाचत आहे, मी सांगत नाही. हे शिव स्वतः शिव महापुराण माझ्याकडून वाचवून घेत आहे आणि तुमच्यापर्यंत पोचवत आहेत. म्हणून शिव साक्षात आहे. शिव पुराण जो ऐकतो, श्रवण करतो, त्याच्याबरोबर त्याच्या हृदयात साक्षात शिव विराजमान राहतो. माझा एवढा हुंडूक भरून आला कारण की शिव साक्षात आहे. मी नाही वाचत आहे, मला माहिती आहे मी शिव महापुराण वाचत नाही, शिव माझ्याकडून वाचून घेत आहे, माझ्या हृदयात आहे. तर तेच हे सर्व कार्य, तेच हे कर्म माझ्याकडून करून घेत आहे. आपण जे काही कर्म करतो, जे काही कार्य करतो ते आपण करत नाही. आपल्या हृदयात बसलेले जे भगवान राहतात ना, ते आपल्याकडून कार्य चांगलं या वाईट आणि पुढे जे पण होईल चांगलं आपल्याबरोबर ते सर्व शिवच करतात. म्हणून शिवाजवळ बसून शिव महापुराणाचे हे व्हिडिओ लावा. आपल्या मुलांना हे पाणी प्यायला द्या, कारण 24,000 मंत्रांचं सहजासहजी हे शिव महापुराण कोणालाच ऐकायला
मिळत नाही. सॉरी, माझा हुंडूक भरून आला, कारण मी रोखू नाही शकली, कारण शिव साक्षात आहे. म्हणून शिवाचा आशीर्वादाची प्रत्यक्ष अनुभूती येते. शिवकृपेने कर्मापासून प्रकृतीपर्यंत सर्व गोष्टी वशीभूत होतात. तेव्हा तो जीव मुक्त होऊन जातो. स्वतः स्वामत्व स्वरूपाशी एकरूप होतो. तो आपल्या आत्म्यापाशी एकरूप होतो. परमेश्वर शिवजीच्या कृपेने जेव्हा कर्मजनित शरीर आपल्याला वश होते, ज्या वेळेस आपल्या कर्मानुसार कर्मजनित शरीर आपल्याला वश होते, तेव्हा शिवलोकी निवास करण्याचे सौभाग्य आपल्याला प्राप्त होते. ज्या वेळेस आपण शिव महापुराण ऐकून घेतलेलं राहतं, तर आपल्याला कुठे जागा भेटते? शिवलोकी. आपल्याला शिवलोकी निवास करायचे सौभाग्य प्राप्तच होतं. ज्यांनी शिवमहापुराण ऐकलं 1 मिनटं 2 मिनटं त्याच्याबरोबर, तर शिवजी हे केव्हा ना केव्हा आपले कर्म बनून ते आपल्याला त्याचं फळ नक्की देतात, आपल्या मुलांसाठी देतात. आपण ऐकावे आपल्या मुलांसाठी, अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी. तरी शिव आपल्याला ते व्याजसहित वापस करतात आणि सालोक्य मुक्ती करतात. जेव्हा तन्मात्रा वश होतो, तेव्हा जीव जगदंबेसहित शिवजीच्या सामिप्य प्राप्त करतो. सामिप्य मुक्ती होय, त्या समयी तो स्वरूप आयुध्ये व कर्माने शिवजी सारखा होतो. बुद्धी ही प्रकृतीचे कार्य आहे. भगवंताच्या महान कृपेने तीही वश होते. तेव्हा सृष्टी मुक्ती प्राप्त होते. त्यानंतर प्रकृती वशीभूत झाल्यावर जीवाला सर्वज्ञता, तृप्ती हे शिवजीचे मानसिक ऐश्वर्य आहे, ते विनाशयास प्राप्त होते. असा मुक्त पुरुष अखंड आत्मारामच निमग्न होतो. वेदशास्त्राचे जाणकार विद्वान पुरुष यालाच सायुज्य मुक्ती म्हणतात. अशा प्रकारे लिंगादिकांची पूजा केल्याने मुक्ती स्वतःच आपल्याला प्राप्त होत जाते. म्हणून शिवजीचा कृपा प्रसाद प्राप्त करण्यासाठी त्यांचे पूजन करायला हवे. शिवतप, शिवमंत्राचा जप, शिवजींचे ध्यान आदी उपासना सातत्याने वाढावी. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत, जन्मल्यापासून तर मृत्यूपर्यंत सर्व काळ शिवचिंतनाचंच व्यतीत करावा. म्हणजे आपले कर्म चांगले बनतील, आपल्याला मोक्षाची प्राप्ती होईल, आपल्याला यमदूत हात लावणार नाही, आपल्याला नरक यातना भेटणार नाही, आपल्याला या कर्मांपासून, हरेक कर्मांपासून, या हरेक मोक्षांपासून या आपल्याला जीवाचा जे मोक्ष मिळतो तर तो शिवलोकी जाऊनच मिळतो. म्हणून आपल्याला यमदूत हात लावणार नाही, आपल्याला शिवाचे दूतच हात लावतील. सदोजाती मंत्रांनी तसेच नाना प्रकारची फुले अर्पण करून जो शिवजींची पूजा करतो, पंचफुलांचा जो अभिषेक करतो, त्याच्याबरोबर सर्व मंगलमयच होते. म्हणून शिवाला फुले अर्पण करावीत. तो अंती शिवजींनाच प्राप्त होतो. जो शिवलिंगावर, या घरातल्या शिवलिंगावर नुसतं एक फूल पण अर्पण केले तरी शिव त्यांच्या हृदयात वास करतो. म्हणून ऋषी म्हणाले, सूतजी, तुम्ही उत्तम व्रताचे पालन करणारे आहात. कृपा करून शिवलिंगादिकाची पूजा कशी करावी याविषयी काही माहिती सांगा. तेव्हा सूत म्हणाले, हे ब्राह्मणांनो, मी तुम्हाला आता शिवलिंगाची पूजा कशी करावी ते तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला उपासकाच्या कामना पूर्ण करणारे, प्रत्येक व्यक्तीच्या कामना पूर्ण करण्याचे लिंगाचे स्वरूपाचे वर्णन करतो. तो व्यक्तीच्या कामना कशा पूर्ण होतील त्याचे मी आता तुम्हाला वर्णन करून सांगते. समस्त अभिष्ट वस्तू प्रदान करणारे पहिले लिंग आहे प्रणवलिंग. हे प्रणव स्वरूप असून निष्कल आहे. त्याला वर्णन सांगतो तर त्याला सूक्ष्मलिंग असे सुद्धा म्हणतात. पंचाक्षर मंत्र हे स्थिर लिंग आहे. ते सकल म्हणजे कलयुक्त आहे. ही दोन्ही लिंगे मोक्ष देणारी आहेत असून त्यांचे पूजन हेच तप मानले जाते. पौरुषलिंग आणि प्राकृतिक लिंग या स्वरूपात, अर्थात पुरुषार्थमुळे प्रकृतीतून बनलेली पुष्कळ लिंगे आहेत. त्यांच्याविषयी भगवान शिव विस्तारपूर्वक सांगू शकतात. आता पृथ्वीवर जी 5 प्रकारची लिंगे आहेत त्यांच्याविषयी सांगतो. स्वयंभूलिंग, बिंदुलिंग, प्रतिष्ठित लिंग, चरलिंग, गुरुलिंग अशी त्यांची नावे आहेत. देवता आणि ऋषीच्या तपश्चर्याने संतुष्ट झालेले आणि पृथ्वीमध्ये बीज आणि नाद रूपाने स्थित असलेले शिवजीचे अंकुराने वर यावे असे जमीन भेदून नादलिंगाच्या स्वरूपात व्यक्त होतो. तेव्हा ते स्वतःच प्रकट होतात. म्हणून त्या लिंगाला स्वयंभू लिंग म्हणतात. याची आराधना केल्याने ज्ञानवृद्धी होते, शुद्ध प्रणव होतो. मंत्ररूप लिंग आहे ते सोन्या चांदीच्या पत्र्यावर, भूमीवर किंवा वेदीवर हाताने रेखाटावून लिवावे. त्यावर शिवजीची प्राणप्रतिष्ठा करून त्यांना आव्हान करावे. त्यांची षोडोपचारे पूजा करावी. बिंदू नाद लिंग स्तंभावर या जंगम असे दोन्ही प्रकारचे असतात. शिवजीच्या भावनेचे दर्शन करायचे असते. या लिंगाची पूजा आराधना केल्याने साधकाला ऐश्वर्याची प्राप्ती होते. देवता आणि ऋषींनी आत्मसिद्धीसाठी शुद्ध भावनेने वैदिक मंत्राचे उच्चारण करून स्वस्थ असते. ज्या उत्तम लिंगाची स्थापना केली असते त्या लिंगाला पुरुष लिंग असे म्हणतात.
प्रतिष्ठित लिंग म्हणतात. त्या लिंगाची पूजा केल्याने ऐश्वर्याची प्राप्ती होते. कोणत्याही शिवलिंगाची तुम्ही पूजा करा त्याला राज ऐश्वर्याची प्राप्ती होते. श्रेष्ठ ब्राह्मणाने किंवा राजाने शिल्पकाराकडून लिंग तयार करून घ्यावे. त्याची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली असेल त्यालाही प्रतिष्ठित लिंग असे म्हणतात. परंतु त्याच्या आराधनाने प्राकृती भोग ऐश्वर्याची प्राप्ती होते. त्यास प्राकृती लिंग असे म्हटले जाते आणि पृथ्वीला प्राकृती लिंग असे म्हटले जाते. वृक्ष हे पौरुष लिंग, वेली या प्राकृतिक लिंग. पौरुष लिंगाच्या आराधनेने ऐश्वर्य आणि आदिमादी अष्टसिद्धीची प्राप्ती होती. प्राकृती लिंगाच्या आराधनाने सुंदर स्त्री, धन इत्यादी विषयाची प्राप्ती होते. लिंग, नाभी, जिव्हा, नासाग्रभाग, शिका या क्रमाने कटिभाग, हृदय आणि मस्तक या 3 स्थानी विराजमान असल्याची कल्पना करण्यात आलेले जे आत्मलिंग आहे त्यास चरलिंग असे म्हणतात. आपल्या अंगावर धारण करतात ते आणि दुसऱ्याकडे नेतात तेही चरलिंगच होय. चरलिंग सर्वप्रथम रसलिंगाचे वर्णन करण्यात येते. हे लिंग ब्राह्मणांना सर्व अभिष्ट वस्तू देणारे आहे. शुभकारक बाणलिंग क्षत्रियांना राज्य मिळवून देणारे आहे. सुवर्णलिंग वैश्यांना कुबेरा समान ऐश्वर्य प्राप्त करून देणारे आहेत. सोन्याचे पिको जे लिंग बनवतो ते कुबेरे समान ऐश्वर्य प्राप्त होते. सुंदर लिंग शूद्रांना शुद्ध करणारे आहे. स्फटिक लिंग हे बाणलिंग सर्वांच्या इच्छा आणि कामना पूर्ण करणारे आहेत. हे लिंग आपल्याशी नसतील तर दुसऱ्याकडे आणून त्यांची पूजा करावी. त्यात काहीही दोष नाही. स्त्रियांनी त्यातही विशेषतः विवाहित स्त्रियांनी पार्थिव लिंगाची पूजा करावी. ज्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती हवी आहे, या सर्व मनोकामना पूर्ण करायच्या आहे, या कलयुगामध्ये पार्थिव शिवलिंगाची पूजा सर्वात जास्त महत्त्वाची आहे. जो कोणी पार्थिव शिवलिंगाची पूजा प्रदोष कालामध्ये करतो, शिवलिंगाचा अभिषेक रुद्र अभिषेक करतो, दूध, दही, मध, शहद, साखर, पाणी मिळवून पंचामृत बनवून पार्थिव शिवलिंग बनवावी. पार्थिव शिवलिंगाच्या खाली बनवण्याच्या आधी एक बेलपत्र ठेवावी. मग पार्थिव शिवलिंगाचं निर्माण करावं आणि पंचामृताने अभिषेक करावा, रुद्र अभिषेक करावा. जर असे आपण केले तर शिव आपल्या हृदयामध्ये बसून जे काही आपण पदर पसरून शिवजींना मागतो तर शिवजी आपले त्वरित सर्व इच्छा कामना पूर्ण करतात. पंचामृताचा अभिषेक केल्यानंतर त्यांना गंध, पुष्प, अक्षदा, तांबूल, दक्षिणा, विडा पानाचा आणि काळी तीळ, जवस, मूग डाळ, धतुऱ्याचे फल, धतुऱ्याचे फुलं, 108 तांदूळ, 108 बेलपत्री आणि नंतर मग आपण आपल्या मनाच्या इच्छा कामना बोलून शिवजींचा असा पूजा करू शकता. शिवलीला अमृताचा 11वा अध्याय, 12 ज्योतिर्लिंग, शिवचालिसाचे पठण, ओम नमः शिवाय मंत्र 11 माळी, ओम नमः शिवाय मंत्राच्या जर आपण 11 माळी केल्या तर आपल्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य दूर होऊन धनाचा साठा निर्माण होतो. तर प्रदोष कालामध्ये आपल्या दरवाजामध्ये एक लांबवतीचा दिवा शिव पार्वती भ्रमण करायला निघालेले राहतात आणि शिव पार्वतीचा नावाचा दिवा प्रदोष कालामध्ये लावायचा आणि आपल्या घरामध्ये बी प्रदोष कालामध्ये एक लांबवतीचा दिवा चालू ठेवायचा आणि पार्थिव शिवलिंग राहू द्यायचे. तर पार्थिव शिवलिंग संध्याकाळ म्हणजे 7:30च्या अगोदर होण्याच्या अगोदर विसर्जन करून गमल्यामध्ये टाकून द्यायचं. तर महिनाभर जो कोणी असे पार्थिव शिवलिंगाची पूजा अर्चना करतो त्याला लगेच रिझल्ट दिसतो. कुठलीही गोष्ट असो अशक्य ती गोष्ट ते शक्य करतात. फक्त श्रद्धा आणि विश्वासाने शिवाचा अभिषेक करा आणि अध्याय ऐका, शिव महापुराणाचे पठन करा. असे या शिवलिंग पार्थिव शिवलिंगाची पूजा या शिव महापुराणामध्ये सांगितलेली पूजा झाल्यानंतर शिवाला नैवेद्य खूप आवडतो. जो कोणी शिवाला नैवेद्य देतो त्याला धन, धान्य, यश, कीर्ती वाढते, त्याची प्रगती होते. तर शिवाला नैवेद्य दूध, साखर सुद्धा रोज दिलं तरी सुद्धा चालेल. गुळाचे नैवेद्य दिले तरी पण चालेल, गुळ खोबरे दिले तरी चालतील, गुळ शेंगदाणे दिले तरी पण चालतील, नुसती साखर पण दिली तरी पण चालेल. पण नैवेद्य पूजा झाल्यानंतर नैवेद्य नक्की द्या. कापूर लोंग जाळा शिवाप्रती आणि आपल्या मनाच्या इच्छा करा. म्हणजे आपल्या घरात साक्षात शिव ज्या वेळेस पार्थिव शिवलिंग आपण निर्माण करतो तर आपण निर्माण करत नाही, ती शिवलिंग आपण निर्माण करत नाही, ती शिवलिंग आपल्या हृदयामध्ये पार्वती माता येऊन ती आपल्या हातून घडवून जाते. केव्हाही तुम्ही जर पार्थिव शिवलिंगाची निर्माण करत आहे तर ती आपण करत नाही, ती पार्थिव शिवलिंग माता अंबे, माता दुर्गा माता स्वतः शिवलिंग निर्माण करून त्या आपल्या जवळच राहतात. आपण ज्या वेळेस पूजा करतो शिवाची त्यावेळेस आपल्या आजूबाजू सर्व 33 कोटी देवता तर शिवलिंगावर अवतरलेले तर राहतातच, पण आजूबाजू सुद्धा शिवचे सारे गण बसलेले राहतात. माता लक्ष्मी
छानसा ताल देत असते आणि कुबेरजी छानसा मृदुंग वाजत असतात असे स्वतः शिव महापुराणामध्ये शिवाने असे सांगितले, ज्या घरात पार्थिव शिवलिंगाची पूजा प्रदोष कालामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ केव्हाही पार्थिव शिवलिंगाची पूजा तुम्ही करू शकता, वेळे काळेचं बंधन नाही आहे. पण प्रदोष कालामध्ये जी केलेली पार्थिव शिवलिंगा, कारण की प्रदोष कालामध्ये साक्षात शिवजी दररोज भ्रमणाला निघालेले राहतात, म्हणून प्रदोष कालाला जे तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्ही 21 दिवस 51 दिवस या 1.25 महिन्यात तुम्ही पार्थिव शिवलिंगाची पूजा करा, म्हणजे 1.25 महिन्यातच तुमची इच्छा पूर्ण होईल. आणि पार्थिव शिवलिंग कलयुगामध्ये सर्व सुख देणारी आहे, धनवैभव देणारी आहे, ऐश्वर योग देणारी आहे, म्हणून पार्थिव शिवलिंगाची पूजा अति महत्त्वाची आहे. तर प्रदोष काल हा 4:30 तर 6:30 पर्यंत, सूर्यास्ताच्या 45 मिनिटं पहिले आणि सूर्यास्ताच्या 45 मिनिटं नंतर, म्हणजे 4:30 तर तुम्ही 7:30 पर्यंत प्रदोष कालाची पूजा करू शकता आणि आपल्या मनाच्या इच्छा शिवजींना सांगू शकता. तर अशी पार्थिव शिवलिंगाची पूजा या श्रावण महिन्यात नक्की करावी, हर एक इच्छा पूर्ण करण्यासाठी. मग ताई कोणती इच्छा तुमची आहे तर तुम्ही कमेंट्स करणार. प्रत्येक इच्छा, संतान प्राप्ती, धन प्राप्ती, विद्या प्राप्ती, नोकरी, प्रमोशन, लग्न, अजून काय काय पाहिजे असेल, अखंड सौभाग्याची प्राप्ती, वादविवाद, जे काही पाहिजे असेल ते, कर्जबाजारी असणार तर बेलाच्या झाडाखाली लांब वातीचा दिवा दर सोमवारी लावण्याची आदत टाका. जर तुम्ही बेलाच्या झाडा दूर असेल तर घरी बेलाचे झाड लावून बेलाच्या झाडाजवळ दिवा लावा. दर सोमवारी लावल्यानंतर त्या बेलाच्या झाडाखाली सोमवारच्या दिवशी थोडीशी माती आणून 5 सोमवारपर्यंत आपल्या लॉकरमध्ये ठेवून द्या. 5 सोमवारपर्यंतच धनाचा साठा तुमचा जमा होण्याचा सुरू होऊन जाईल. तर या पार्थिव शिवलिंगाची अशी पूजा करावी. प्रवृत्ती मार्गात अर्थात भोग इच्छाणाऱ्या विहित तसेच विधवा स्त्रियांनी स्फटिक लिंगाची, तर संसारातील कामना इष्ट नष्ट झालेल्या विरक्त स्त्रियांनी रसलिंगाची पूजा करावी असे सांगितले. बाल्य, तारुण्य आणि वृद्धावस्थेत स्फटिकलिंगाची पूजा केल्याने स्त्रियांना सर्व प्रकारची अभिष्टी प्राप्ती होते. संसार भोगाची इच्छा असणाऱ्यांनी स्त्रियांनी विशेषतः गव्हाच्या पिठाची पूजा करावी. ज्यांना संसार भोगाची इच्छा आहे त्यांनी गव्हाच्या पिठाची पूजा करावी, म्हणजे त्याच्याने त्याचे कल्याण होते. संसार सुखाची इच्छा असणाऱ्यांनी पुरुषांनी योग्य गुरुच्या मार्गदर्शनानुसार सर्व प्रकारची पूजा कर्म करावी. इष्टदेवतेला अभिषेक करून तांदूळाची खीर आदी पक्वानांनी युक्त असा नैवेद्य अर्पण करावा. शिवाला खीर अतिप्रसन्न आहे तर शिवाला गव्हाचे पक्वानांनी बनवलेले नैवेद्य द्यावे. तांदळाची खीर सुद्धा शिवाला खूप आवडते, कारण की तांदळाची खीर माता अन्नपूर्णा, साक्षात पार्वती माता अन्नपूर्णेचे रूप घेऊन तर शिवाला खीर देते पात्रदानामध्ये, म्हणून शिवाला खीर खूप आवडते. जो कोणी ज्या घरात दर शुक्रवारी खीर बनवली जाते आणि माता लक्ष्मीला नैवेद्य दिले जातं, तेथे माता लक्ष्मी धनधान्याची देवी हमेशा विराजमान राहते. त्याच्या घरात कर्ज कधीही होत नाही. ज्या घरात माता लक्ष्मीला खिरीचा प्रसाद, शिवजीला खिरीचा प्रसादाचा भोग लावला जातो, त्याच्या सर्व विशिष्ट कामना ज्या असतील त्या पूर्ण होतात. आणि शिवलिंगावर बी महालक्ष्मीला एक कमलगट्ट्याचा मणी सुद्धा चढवल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते. तर कमलगट्ट्याचा मणी अशोक सुंदरी जवळ चढवावा. पूजा झाल्यावर शिवलिंग बंद पेटीत किंवा करंड्यात ठेवून घरातच शुद्ध जागी ठेवावे. निवृत्ती मार्ग पुरुषांनी आपल्या हातावर शिवलिंगाची पूजा करावी. त्यांनी भिक्षा मागून प्राप्त झालेल्या भोजनाचा नैवेद्य दाखवावा. विभूतीचे पूजन करावे. नैवेद्य म्हणून विभूतीच अर्पण करावी. पूजा झाल्यावर लिंग आपल्या मस्तकावर लावावे. पूजा झाल्यानंतर शिवलिंगाला आपले डोके लावावे, म्हणजे आपले दुर्भाग्य दूर होईल. विभूतीचे 3 प्रकार आहेत: लोकाजनित, वेदाग्नजनित, शिव अग्निजनित, लोकान्नजनित. अर्थात लौकिक म्हणजेच भस्म आणि राख, विभूती म्हणजे भस्म आणि राख. ही द्रव्य शुद्धीसाठी आणावी. मातीची, लाकडाची, लोखंडाची भांडे, धान्य, तीळ, वस्त्रे व शिळ्या वस्तूंची लौकिक भस्माने शुद्धी होते. वस्तूला अनुसरून गोल्या किंवा कोरड्या भस्माने शुद्धी करावी. वेदाग्नजनित भस्म त्या वैदिक कर्माच्या अंती धारण करावे. मंत्र आणि क्रियायुक्त असे जे होम कर्म आहेत ते अग्नीमध्ये भस्माचे रूप धारण करावे. ते भस्म आपल्या शरीरावर धारण केल्याने ते कर्म आत्म्याला अर्पण होते. अघोर मंत्राचे उच्चारण करून बेलाच्या समिध्याचे हवन केले जाते. या मंत्राने अभिमंत्रित अग्नीला शिव अग्नी असे म्हणतात आणि त्या हवनातून प्राप्त झालेल्या विभूतीला शिव अग्निजनित भस्म म्हणतात. कपिला गायीच्या किंवा कोणत्याही गायीच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या, तसेच शम्मी, पिंपळ, वड, बेल
या वृक्षाची लाकडे शिव अगणित जाळून ते भस्म प्राप्त होते. ते अत्यंत शुद्ध असते. तर हे भस्म तुम्ही तयार करून घ्यावे आणि ते शिवलिंगावर अर्पण करावे. आपल्या कपाळी सुद्धा भस्म लावावे, मग शिवाच्या पूजेला बसावे. शिवाच्या पूजेला केव्हाही सर्वप्रथम बसण्याच्या अगोदर भस्म कपाळी लावावे, म्हणजे शिव लगेच आपल्या जवळ उभे राहतात. असे असते या भस्माचे प्रकार. आता अघोर मंत्राचे उच्चारण, दर्भाग्नी कोणते लाकूड जाळून भस्म मिळवावे, तर कोणते भस्म तयार करावे. वस्त्रगाळ करून भांड्यात भरून ठेवावे. अंग कांती उजळते, सौंदर्य वाढतं. शिव अग्निजनित भस्म वेळोवेळी आपल्या अंगावर धारण करावे. असे करणाऱ्या पुरुषाला सन्मान प्राप्त होतो. जो कोणी शिवाची पूजा करण्याच्या अगोदर आपल्या कपाळी भस्म धारण करतो त्या पुरुषाला मान सन्मान प्राप्त होतो. 3 लोकांमध्ये त्याची विजय होते. तो पूजनीय असतो. ज्याप्रमाणे जठराग्नी, भक्ष्य, भोज्य आदी पदार्थांना जाळून त्यातून प्राप्त झालेले सारतत्व ग्रहण करतो आणि त्या योगे स्वदेहाचे पोषण करतो, त्याप्रमाणे शिवजींनीही आपल्या अधीन असलेल्या प्रपंचाला जाळून त्यांचे सारभूत तत्व भस्मरूपाने आपल्या शरीरावर धारण केले आहे. त्यांची विभिन्न अंगे ही सुद्धा विभिन्न वस्तूच्या साररूप तत्वापासून बनलेली आहेत. आकाशाच्या सारतत्वापासून त्यांचे केस बनले आहेत, तर वायू, अग्नी, जल व पृथ्वी यांचे सारतत्व अनुक्रमे आपले मुख, हृदय, कटिभाग, गुडगे यांच्या रूपाने धारण केले आहेत. ते आपल्याला भाळावर तिलक रूपाने जो त्रिपुंडी धारण करतात तो ब्रह्मा, विष्णू, रुद्र यांना धारण करून घेतात. जो त्रिपुंडी भस्म लावतो तो साक्षात त्यांच्या 3 लकीरांवर ब्रह्मा, विष्णू, रुद्र यांचे धारण करून घेतलेले असतात. तर त्याचे दुर्भाग्य ते त्वरित नष्ट होते. सार तत्व आहे ब्रह्मा विष्णू धारण केले आहेत असे समजावे. हा तिलक ते जगाच्या अभूतयार्थ धारण करतात. अशा प्रकारे भगवान शिवजींनी प्रपंचाचे सारसत्व आपल्या अधीन ठेवले आहे. अशा सर्वश्रेष्ठ शिवप्रभूंना वशीभूत करणारा दुसरा कोणीही नाही. शिव यातील शंकराचा अर्थ आहे नित्य सुख व आनंद. इकाराचा अर्थ जो शिवाची पूजा करतो तो नित्य आनंदही राहतो. आणि इकाराचा अर्थ आहे पुरुष आणि वकाराचा अर्थ अमृत स्वरूपा शक्ती आहे. याचा संमेलित रूपालाच शिव संबोधले जाते. म्हणून या रूपातील भगवान शिवजींनाच आपला आत्मा मानून त्यांची पूजा करावी. प्रथम आपल्या अंगावर भस्म धारण करावे, मग भाळावर त्रिपुंड धारण करावा. पूजेमध्ये सजल ओल्या भस्माचा उपयोग केला जातो, तर शुद्ध कर्मासाठी निर्जल भस्म वापरले जाते. दिवस असो की रात्र, स्त्री असो की पुरुषांनी पूजा समयी सजल भस्माचा त्रिपुंडी धारण करावा. 2 अगरबत्ती तरी लावावी. त्या अगरबत्तीतील रक्षा, राग, भस्म खाली पडलेली तर 3 बोटांनी आपल्या कपाळी धारण करावे. ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा आशीर्वाद घ्यावा. असे केल्याने पूजकास शिवपूजेची पूर्ण फलाची प्राप्ती होते, शिवलोकाची प्राप्ती होते. त्याला दुःख, दारिद्र्य आणि संकट त्याचे कोसो दूर राहतील आणि त्याचे 7 पिढ्यांचे उद्धार होईल. आणि जे नरकामध्ये त्यांचे पितर पडले असतील त्यांना सुद्धा मोक्षाची प्राप्ती होते. जो शिवाची पूजा करतो त्याला पितृदोष कधीही लागत नाही. जो शिव मंत्राचा उच्चार करून भस्म धारण करतो, जो त्रिपुंडी भस्म 3 बोटांनी ओम नमः शिवाय असे बोलून जो भस्म धारण करतो तो सर्व आश्रमांमध्ये श्रेष्ठ तो व्यक्ती मानला जातो. शिवपरायण भक्ताला शिवाश्रमी असे म्हणतात. आपल्या हातून किंवा गुरुच्या हातून भाडी त्रिपुंड तिलक लावून घेणे हे शिवभक्ताचे मुख्य लक्षण आहे. ज्याच्या शिवव्रतावर निष्ठा आहे त्यानेच हे सर्व कार्य करावे. त्याला असोच किंवा सुतक लागत नाही. गुणातीत परम शिव राजसादी सर्वकार गुणांनी दूर करतात, म्हणून ते सर्वांचे गुरु आहेत. गुरु ही शिवरूप असतात. जो विश्वासू शिष्याचे 3 गुण दूर करून त्यांना शिवतत्वाचा बोध करतो त्यालाच गुरु म्हणतात. विद्वानांचे गुरुचे शरीर हे पूज्य लिंग असते. त्यांची सेवा शुश्रूषारूपी पूजा ही परमात्मा शिवजीचीच पूजा होय. जो काया वाचा मने गुरुची सेवा करतो तो शास्त्रवेता होतो. गुरु आज्ञेने पालन केल्याने आत्मशुद्धी होते. जन्मदाता पुत्राला संसारात टाकतो, पण ज्ञानदाता गुरु हे पुत्राला संसारातून तारून नेतात. हा फरक लक्षात घेऊन घ्या. गुरुरूप पित्याचे विश्वताने पूजन करावे. गुरुची पूजा झाल्यानंतर शेष राहिलेले सर्व पदार्थ आत्मशुद्धी करणारे असतात. गुरुने अन्न पाणी ग्रहण केल्यानंतर जे शिल्लक राहते ते शिवजीचे उष्टिच्छ असते. ते शिष्यांनी अवश्य ग्रहण करावे, कारण ते शिवजींचे उष्टिच्छ म्हणजे जे नैवेद्य आपण शिवाला देतो ते काय होते? उष्टे याने अगोदर शिवाने ते दूध, समजा दूध आणि साखर तुम्ही शिवाला, तुमची शिवलिंगाची पूजा झालेली आहे आणि तुम्ही दूध आणि साखर शिवाला नैवेद्य दिलेले आहे, तर ते कोणी खाल्लं? पहिले नैवेद्य दिले म्हणजे शिवाने उष्ट केलं, अगोदर शिवाने प्राशन केलं. घरात आपण जे नैवेद्य, आपण काय म्हणतो की देवांना नैवेद्य द्या, आपल्या खाण्याच्या अगोदर देवांना नैवेद्य द्या, तर ते कोण खातात? देव अगोदर खातात, मग आपण खातो. जर देवांचं पोट भरलं
तर आपलं पण पोट भरतं. म्हणून शिवाचे उष्ट झालेले असते ते शिष्यांनी अवश्य प्राशन करावे. म्हणून प्रत्येकाने शिवाला नैवेद्य दिल्यानंतर आपण नक्की प्राशन करावे. गुरुच्या आज्ञेशिवाय उपयोगात आणलेली प्रत्येक गोष्ट ही चोराप्रमाणे दुसऱ्याच्या लाटलेल्या वस्तूचा उपभोग घ्यावे तशीच असते. म्हणून शिवाला नैवेद्य नक्की द्यावे. जर जो कोणी शिवाला नैवेद्य देतो तर ते शिवाचे नैवेद्य हे अमृत समान असतं. म्हणून आपले सर्वस्व गुरुला अर्पण करावे. गुरु आज्ञेनेच त्याचा उपभोग घ्यावा. आपल्या गुरुपेक्षा कोणीविषयी ज्ञानी असेल तर त्यालाही प्रयत्नपूर्वक गुरु करावे. कारण अज्ञानरूपी बंधनातून सुटणे हाच जीव मात्रासाठी साध्य पुरुषार्थ आहे आणि जो विशेष ज्ञानी आहे तोच जीवाला त्या बंधनातून सोडवू शकतो. भूताधिक शांतीसाठी पुरोहिताच्या मार्गदर्शनानुसार भैरवाची महापूजा करावी. नंतर शिवजींचा महाअभिषेक करून नैवेद्य समर्पण करावे. अनेक पक्वानांनी म्हणून बनवून ब्राह्मण भोजन घालावे. शिवाला नैवेद्य द्यावे. यामुळे सर्व दोष शांत होतात. जो शिवाला नैवेद्य देतो त्यांच्या घरात जे काही दोष असतील, वास्तुदोष, ग्रहदोष, पितृदोष, कलह दोष, जे काही दोष असतील तर सर्व दोष शांत होतात. हा शांतियज्ञ दरवर्षी फाल्गुन महिन्यात करावा या दररोज करावा. महाव्याधी आणि संकटातून सुटण्यासाठी शिवजी प्रित्यर्थ दानधर्म करावा. ज्याला दानधर्म करण्याचे सामर्थ्य नाही त्याने दशसहस्र किंवा लक्ष किंवा कोटी नमस्कार करावे. या नमस्कारात्मकने यज्ञाने देवता प्रसन्न होतात. नमस्कार केला, आपली ऐपत नाही आहे काही दानधर्म देण्याची, तर आपण नुसता नमस्कार पण केला तरी आपल्याला दानधर्म केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. दुःखाचे मूळ व्याधी आहेत आणि व्याधीचे मूळ पातक आहेत. धर्मचरणाने पाप दूर होते असे शास्त्र सांगते. परंतु शिवजीच्या उद्देशाने जो धर्म केला जातो तोच पाप दूर करण्यास समर्थ असतो. शिवधर्मामध्ये प्रदक्षिणाला अधिक महत्त्व आहे. शिवजींना प्रदक्षिणा आणि नमस्कार अत्यंत प्रिय आहे. शिवजींना जो कोणी प्रदक्षिणा आणि नमस्कार करतो त्याच्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात. तर शिवजीला अर्धीच प्रदक्षिणा करावी. पूर्ण प्रदक्षिणा शिवजीला चालत नाही, म्हणून अर्धीच प्रदक्षिणा करावी. त्याच्या प्रित्यर्थ षोडोपचारे पूजा, प्रदक्षिणा व नमस्कार केल्याने महान पुण्यफळाची प्राप्ती होते आणि आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते, मोक्षाची प्राप्ती होते, शिवलोकाची प्राप्ती होते. असे कोणतेही पातक नाही ज्याच्या शिवजींना प्रदक्षिणा घालून नाश होत नाही. दररोज शिवजींना नमस्कार करावा आणि प्रदक्षिणा घालावी. तुमचे कसलेही पातक असतील तर ते सर्व नाश होतील. म्हणून आपल्या दुःखाचा नाश होण्यासाठी शिवप्रभूंना प्रार्थना करावी. हे शिवशंभू, तुमच्या सगुण आणि दैत्यमान स्वरूपापुढे विनम्र होऊन ही माझी बुद्धी तुम्हालाच अर्पण केली आहे. तुम्ही सर्व साक्षी सर्वेश्वर आहात. मी काया वाचा मने तुम्हाला शरण आली आहे. मी तुमचा दास आहे. तुम्ही श्रेष्ठ आहात, महान आहात. तुमच्यामुळे माझ्या अस्तित्वाला काही अर्थ नाही. तुम्ही आहे तरच माझ्या अस्तित्वाला अर्थ आहे. माझा जो जन्म आहे हा तुमच्यामुळेच झालेला आहे. माझा उद्धार करा आणि मला दुःख संकटातून सोडवा असे शिवजींना नमस्कार करून बोलावे, पदर पसरावा आणि सांगायचे की तुम्ही सर्व काही आहेत, जे काही आहेत ते सर्व तुम्ही आहेत. तुम्ही सर्व श्रेष्ठ आहात आणि जे सर्व दुःख दारिद्र्य, काय म्हणायचं, सर्व दुःख दारिद्र्य माझं दूर करा आणि कुबेरासारखे मला धन प्राप्त करा. म्हणजे आम्ही सर्व आमच्या मुला बाळांना जे काही पाहिजे असेल तर ते आम्हाला मिळेल. तर तुम्ही आम्हाला सर्व संकटातून सोडा. त्यानंतर शिवजींना असा नमस्कार करावा. नैवेद्य तांबूल समर्पित करून 108 प्रदक्षिणा घालाव्यात. तांबूल म्हणजे 1 रुपया. नैवेद्य तुम्हाला चांगलं समजलं असेल. आणि नंतर पानाचा विडा, 2 नागिनचे पानं, त्यात 7 लोंगा घालून पानाचा विडा प्रत्येक कार्यासाठी, कुठलंही कार्य असो प्रत्येक कार्यासाठी तो पानाचा विडा शिवलिंगावर समर्पित करायचा आणि मग शुभ कामाला जायचं. तुमचं काम नक्की होईल. आणि काम होत नसणार तर 21 दिवस, 31 दिवस, 41 दिवस पानाचा विडा शिवाला समर्पित करा, तर नक्कीच इच्छा पूर्ण होईल. माझा अनुभव मी तुम्हाला सांगितला आहे. तर या सेवेने शिव खूप संतुष्ट होऊन भक्तांचे सर्व दुःख दारिद्र्य दूर करतात आणि आदी व्याधीचे सर्व निवारण करतात. म्हणून जन्म आणि मरण रूप द्वंद्व हे भगवान शिवजीच्या मायेचीच लीला आहे. जो या दोन्ही गोष्टी शिव मायेला अर्पण करतो तो कधीही शरीररूपी बंधनात पडत नाही, त्याला मोक्षाची प्राप्ती होते. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत क्रियाचे अधीन आहे, तोपर्यंत आपण कर्म पाषाणांमध्ये या जीवांमध्ये आपण अटकलेलो आहे.
आपला आत्मा तोच राहतो. शरीर बदलते, कर्मानुसार आपल्याला वेदना होतात, कर्मानुसार आपल्याला राज ऐश्वर्य प्राप्त होते आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. तर कर्मानुसार जे काही आपल्याजवळ पैसा आहे, धन आहे, आपले मुलं आहे, बाळ आहे, आपले नवरा आहे, आपली फॅमिली आहे, कर्मानुसार आपल्याजवळ सर्व काही, कर्मानुसार आपल्याला सर्व काही अवेलेबल राहते. पण प्रत्येक गोष्ट काही ना काही कमी असते, पण समाधान मनाला वाटून घ्यायला असते. पण केव्हा आपण बघायचं की माझ्याजवळ तर हे सर्व आहे पण समोरच्या व्यक्तीजवळ हे नाही आहे, तर मी खूप खुश आहे, मी खूप भाग्यवान आहे, भगवान माझ्यासोबत आहे, असं दररोज बोला की मी खूप भाग्यवान आहे आणि भगवंताचा मला आशीर्वाद आहे. जो असं बोलतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. जन्म आणि मरण द्वंद्व हे भगवान शिवजीच्या मायेच्या लीला आहे. जो या दोन्ही गोष्टी शिव मायेला अर्पण करतो तो कधीही शरीररूपी बंधनात पडत नाही. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत आपण क्रियेच्या अधीन आहे. तो जीव बद्ध होय, परंतु स्थूल सूक्ष्म कारण तिन्ही देवांना वशीभूत केल्यानंतर तो जीव मुक्त होतो, असेच ज्ञानीजनांचे म्हणणे आहे. म्हणून भगवान शिव हेच माया चक्राचे निर्माता आहेत. आपल्या मायेने निर्माणलेल्या द्वंद्वांचे स्वतःचं परिमार्जन करतात. म्हणून त्यांनी कल्पलेले द्वंद्व त्यांनाच अर्पण करावे. जो शिवपूजनासाठी नित्य तत्पर असतो, जो शिव महापुराण ऐकण्यासाठी खूप त्याची तळमळ चालू असते, शिव त्याच्या हृदयातच असतात की आज मला हा व्हिडिओ ऐकायचा आहे, आज काय सांगितलेलं आहे, ज्याला अशी तळमळ राहते शिव त्याच्या हृदयात राहतो, तर शिव त्याची तळमळ करतो, आपण नाही करत. त्यांनी तर शिवपूजनासाठी नित्य तत्पर असतो, त्याने मौन पाळावे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की काही वादविवाद चालू आहे, या दिवसभर बी जास्त बडबड करू नये, या दिवसभर बी कोणाशी काही विनाकारण बोलू नये, शांत राहावे. 10 मिनिट 15 मिनिट मोबाईल वगैरे TV सर्व बंद करून आपण फक्त शांत राहावे आणि शिवाचे ध्यान करावे. जर आपण असं केले या नाही काहीही न बोलता मौन बी पाळले तरी आपल्याला आपले शिव आपल्या हृदयातच राहतात. अहिंसा, शुचित्व, सदाचारी आणि गुणांनी युक्त व्हावे. जप, तप, ज्ञान, दानांदी उपासना दृढतेने आणि भक्तिभावाने करत राहावे. त्या योगे उपासकाला ऐश्वर्य, दिव्य देह, ज्ञान आणि शिवजीचे सानिध्य या श्रेष्ठ फलाचा लाभ होतो. शिवभक्तांनी देश, काल, स्वतःचे शरीर, सामर्थ्य व धन यांना अनुसरून यथायोग्य कर्मचरण आणि अनुष्ठान करावे. न्यायोपरिजित धनानेच निर्वाह करावा. शिवक्षेत्री निवास करावा. षडविकारांनी रहित असे क्लेशशून्य जीवन जगावे. शिवपंचाक्षर मंत्राने अभिमंत्रित केलेले अन्न व पाणी हे सुखदायक असतं. मी आता सांगितलं की पाण्याची बॉटल ठेवा. शिवपंचाक्षर मंत्र त्याच्यावर बोला, या तुम्ही पाण्याची बॉटली देवघरात ठेवा, तरी पण ते पाणी तुम्ही सर्वांना प्यायला द्या. मटक्यात टाका, कणिक मळा, पाणी अमृत समान राहतं. ते पाणी आपल्याला कुठलाही रोग होत नाही. ते अभिमंत्रित केलेलं पाणी शिव महापुराण तुमच्या घराचे व्हिडिओ चालू आहे आणि सर्व दूर ते मंत्र पडत आहे, तर ते अभिमंत्रित तुमचे स्वयंपाकसुद्धा शिवपंचाक्षर या शिव महापुराण ऐकल्याने ते अन्नसुद्धा तुमचं अभिमंत्रित झालेलं आहे. तर त्या माणसाला कधीही दारिद्र्य येत नाही. जो कोणी शिव महापुराणाचे व्हिडिओ ऐकतो स्वयंपाक करता करता, देवपूजा करता करता, तर तो मनुष्य कधी दारिद्र्य राहत नाही. कुठून ना कुठून त्याच्याजवळ धन नक्की येते. आणि जर एका डिशमध्ये 2 अगरबत्ती लावल्या आहेत तर त्या डिशमध्ये तुमची राख रक्षा पडली असेल तर ती एका डबीमध्ये शिव महापुराणाची रक्षा जमा करा. मी पण हे शिव महापुराणाची रक्षा डबीत जमा केलेली आहे. तर ती आपले मुलं रोज शाळेत जातात तेव्हा लावा, आपला नवरा बाहेर जातो कामाला जातो तेव्हा लावा. कारण शिव त्यांच्या कपाळावर बसलेले राहतात, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचा आशीर्वाद राहतो आणि शिवाचा दिवसभर आशीर्वाद राहतो, सद्बुद्धी राहते. आणि केव्हाही काही पण दुखलं तेव्हासुद्धा ती रक्षा लावून दिली तरी ते दुखणे, ते आजारपणा कमी होतो. तर असे शिव पंचाक्षर शिव महापुराण मंत्राने अभिमंत्रित केलेले अन्न आणि पाणी हे सुखदायक असतं. दारिद्र्य मनुष्याला भिक्षित मिळालेले अन्न ज्ञानदायक असते. शिवभक्ताला मिळालेले भिक्ष अन्न हे शिवभक्ती अधिक वृद्धिगत करते. शिवयोगी पुरुष भिक्षणाला शिवशस्त्र असे म्हणतात. शिवभक्तांनी या भूलोकी शुद्ध अन्नाचेच सेवन करावे, मौन पाळावे व आपल्या साधनेचे रहस्य कोठेही प्रकट करू नये की मी खूप हुशार आहे असे रहस्य कोठेही प्रकट करू नये. भक्ताने शिवजींचे महात्म्य सांगावे. भक्तांना एकमेकांना हा व्हिडिओ शेअर करावा की हा व्हिडिओमध्ये पहा किती छान सांगितलेले आहे, तर हा व्हिडिओ मला खूप आवडला. तर या सर्व शिवभक्तांनी हे महात्म्य एक दुसऱ्याला सांगावे. असे केल्याने आपल्याला शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो.
तर दादा ग्रुपमध्ये व्हॉट्सॲप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे शिवाचे महात्म्य अगम्य आहे आणि शिव आपल्या भक्तांच्या इच्छा कामना पूर्ण करतो. शिव मंत्राचे रहस्य भगवान शिवच म्हणतात, जाणतात, अन्य कोणीही जाणत नाही. की तुम्ही हे व्हिडिओ कोणाला सांगितला आहे, हे महात्म्य कोणाला सांगितले ते फक्त शिव जाणतात, अन्य कोणीही जाणत नाही. शिवभक्ताने नेहमी शिवलिंगाजवळ निवास करावा. चरलिंगाची पूजा केल्याने विद्वान सतलोकता आदी क्रमाने मुक्त होतो. स्थाणुलिंगाचा आश्रय केल्याने मनुष्य शिवरूप होतो. या संहितेमध्ये शिवपद प्राप्तीच्या साधण्याचे यथार्थ वर्णन केले आहे. सर्व साधनाचे इच्छा कामना पूर्ण करणारे हे वर्णन, शिवलिंगाचे भस्मधारणाचे वर्णन, शिवलिंगांचे किती प्रकार आहेत, विभूतीचे किती प्रकार आहेत, तर संपूर्ण मोक्षरूप कसे मिळतं, तर संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला सांगितले आहे. पूर्वी व्यासांकडून मी जे ऐकले होते तेच मी तुम्हाला सांगितले आहे. हे श्रवण करून सर्वांचे मंगलच होते आणि शिवाप्रती खूप दृढ भक्ती होते. जो कोणी हा व्हिडिओ ऐकेल तर शिवाप्रती त्याची दृढ भक्ती होते असे स्वतः शिवाने सांगितलेले आहे. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा, शेअर करायला विसरू नका. जय श्री महाकाल.